केलंच नाही आवती नाही तसं आता ते आता चुकलं. हाय गुड मॉर्निंग, तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी आज सगळे कामावरली लवकरच, कारण आज बाहेर पावसाचं वातावरण होतं, त्यामुळं बाहेर तर काय जाता येत नव्हतं. त्यामुळं पटकन आज सगळे कामावरले आणि पावसामुळे असं वाटतं का दिवस पण लई मोठा आहे, लवकर सगळे कामावरून जाते, मग बसावंच लागतं. तर आता आज मस्त गिलक्याची भाजी बनवली आहे आणि चपाती बनवली. तर आता परत पाऊस चालू झाला आहे थोडा थोडा. दीदींना कपडे धुता धुता पळून यावं लागलं आहे. हे बघा, आत्ता चालू झाला होता पाऊस, लगेच बंद झाला. आता परत थोड्या वेळात येईल. म्हणजे दिवसभर सारखी बुरबुर चालू आहे. आता ऊन काय पडत नाही, त्यामुळे थंड वातावरण झालं आहे एकदम. पण बरं आहे असं वातावरण, तरी चांगलं आहे, कारण ऊन इतकं बेकार आहे ना आमच्या इकडचं उन्हाळा म्हणजे बाप रे बाप, लईच डेंजर. त्यामुळं सगळे लोक पावसाळ्याची वाट पाहते आमच्या इकडं. आणि चांगला जोरात पाऊस यायला पाहिजे, मग मजा हे बारीक 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 आहे, इतकं बोर होतं ना. आणि जांभळीचे पण आता बऱ्यापैकी जांभळ कमी झाले, कारण बरेच तोडले आणि बरे काही खाली पण पडून गेले, त्यामुळे आता कमी होऊन गेले जांभळ. नंतर सगळे असे काळं काळं दिसायचे, आता बऱ्यापैकी कमी झाले. तर म्हटलं आज जरा लवकर आवरलं तर रूम क्लीन करावी. जरा थोडीशी रूम क्लीन केली, झाडून वगैरे घेतलं, जरा फर्निचर पुसलं. आणि ह्या कपाटाकडं बघून तर मला इतकं कंटाळा येतो आहे का बस, इतका पसारा झाला आहे त्याच्यात. तो आता व्यवस्थित लावावा लागणार आहे सगळा, कारण साड्या घेतल्या का डायरेक्ट फेकायच्या, कशी तरी घडी घालायची आणि ठेवून द्यायची, इतका कंटाळा येतो. आता ते आवरावं लागणार आहे व्यवस्थित, कारण सगळं इतकं अस्तव्यस्त आहे, काही सापडत पण नाही वेळेवर. त्यामुळं आता सगळं व्यवस्थित आवरावं लागणार आहे. लई म्हणजे लईच पसारा झाला आहे. आणि काहीच तुम्हाला माझा ड्रेस कलेक्शनचा ब्लॉग बघायला आवडेल का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण जर तुम्ही जास्त कमेंट केल्या की आवडेल ड्रेस कलेक्शनचा ब्लॉग बघायला, तर मी एक ब्लॉग बनवाल ड्रेस कलेक्शनचा. जसं मी साडी कलेक्शनचा बनवला होता, तसा मी ड्रेस कलेक्शनचा पण बनवल. तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर. हो वाव, आज लई पाऊस आहे, जोरात पाऊस चालू झालेला आहे मस्त. गोल्यावाच नाही इथं नजर लागत त्याला लगेच. इथं बघा गाणं ऐकू राहिली राधा गोरी गोरी, टाळ्या वाजव. तर गाईस दुपारची वेळ झाली आणि मस्त पावसाचं वातावरण, थोडीशी झोप घेतली आणि आता सगळ्यांना मॅगी खायची. मस्त बाहेर पावसाचं थंड थंड वातावरण आणि त्याच्यात मॅगी मस्त. तर दीदी मॅगी बनवत होत्या, तर ते गेले दादांना बोलवायला. तोपर्यंत मी लक्ष देते, सिंपल मॅगी बनवली, बाकी त्याच्यात काहीच नाही, फक्त मॅगी मसाला आणि त्याच्यात सॉस वगैरे टाकले. आणि इथं कानासाठी स्वीट पोटॅटोची काहीतरी रेसिपी आहे, आय थिंक स्वीट पोटॅटोची टिक्की वगैरे. कानाचं चालू इकडं खेळायचं काय. होय काय करतोय, इकडे इकडे. अहो आम्हाला वाटलं आज ते तिकडं पत्र्याच्या घरात नेऊन टाकलं. आता हे पोरगच नेऊन सारखं ये उचल ते उचल. आजीला आ करून दाखव, आ आ आ पागे पागे. चावी इतकी चावी ना आता. आ कर, आ कर बरं. आत्या कुठे गेली? आ चला. का हो तुम्ही हे बनवणार होते ना शेव? हो आता झोपीच झाली, आता मस्त फ्रेश एनर्जी ना फ्रेश शेव बनवायची आणि खायची अशी. म्हणजे स्वयंपाक नाही बनवायचा आज, नुसती शेवच खायची का? बघा तुम्हाला काय करायचं ते. म्हणजे आता तुम्ही लोक तर मॅगी खाताय ना, गंदी गंदी मॅगी. छी पा
घास सुद्धा भेटणार नाही घास. आपण फ्रेश फ्रेश शेव बनवणार स्वतःच्या हाताने आणि खाणार. कोणाला लागत असते ते 1-2 काकडी म्हणजे 1-2 असे शेवीचा तुकडा देणार. ठीक आहे तर आम्ही बघू. फरचीला भोक्स पडलेलं आहे ते खाण्याचं काही येणार नाही हातात. त्याला तुला डायरेक्ट जीभ घेऊन दिली द्यावं लागेल. करतो का तू किती खरडलं येणार नाही ते. भाऊ काका काही सांगते ना, ऐकू नको लगेच. आज आम्हाला शर्ट पण लय मोठा झाला. काय करणार आहे, कपडेच सगळे ओढले ते वाळतच नाहीये. मग काढावं लागते मागचे कपडे. बरं तरी आमचे 2-4 कॅरेट वर आहे. हा बरं तरी आमच्याकडं कितकं कपडे आहे म्हणून. आला हो आला. आता उभं राहायचं असं बरं काय. काय अगं बाई काय करायचं, धरा करायचं का. अगं माझी पपडी. काय घ्यायचं, काय घ्यायचं. ते झाकून ठेव म्हणजे पाणी राहील त्याच्यात थोडं. काय घ्यायचं सांग. नो ते ना भाऊ मुंग्या मारायचं कडू आहे. मुंग्या मच्छर मारी देते ना. नो ते टोपलंय आपलं, तू माहिती त्याच्यात गरम गरम चपात्या. काय घ्यायचं ते मिक्सर आहे ते तिकडं ते. हा प्रोटीन घे तुला. त्याला खरं प्रोटीनचा डब्बा पाहिजे राहतो. त्याने टेस्ट केलेलं आहे ना, त्याच्यामुळे त्याला माहित होऊन गेलेलं आहे की याच्यात भारी माल आहे. आता हात एवढे चिमणीवाणी आणि धरायचं त्याला साडे दोन्ही आहे त्याच्यात. दरवाजा बी उघडत नाही या बाईला. हे प्रत्येक जण त्याला हे पोरगच म्हणतं बरं का. पण मी जे म्हणलो ते खरं आहे. त्याची आई सुद्धा त्याला हे पोरग म्हणते. त्याला 2 नाव आहे, एक काना आहे, एक कृतीने आहे. म्हणी दरवाजा उघडा म्हटलं मला वाटलं ही पोरगच आहे काही. मी म्हणले आता म्हणतोच ना घरात असं म्हणतो आम्ही नाही म्हणते. अरे काना कुठे आहे, मला वाटलं काना आहे तिथं. मला वाटलं काना निकड काय घेतलं ते. हे पोरग ते करते हे पोरग इथं असं. तुमच्या दुसऱ्या शब्दाला ते वाक्य निघत राहते, त्याच्यावर तुम्ही थोडं जपून बोला. आणि ते काय म्हणले माहिती का, काय ती गंदी भाजी मॅगी आपल्याला नाही खायची. आपण फ्रेश शेव काढला त्याच्यामुळे मॅगीचा वास सुद्धा यायचा. शेव काढल्यावर हे परत जवळ आल्या तर तू एक माझ्या शेवीच्या तुकड्याचं रक्षण करायला. आम्ही नाव ठेवलं का आम्हाला ती गंदीवाली शेव नका असं नका तसं नका. मम्मी मॅगीला नाव ठेवू शकतो. तुला नाव ठेवू कोण म्हणलं? मम्मीला मॅगी आवडते. मम्मी नाही पाहिजे. मम्मीने पार्टी चेंज करून टाकली, धोका दिला मला. मॅगी खाऊस घेऊ का द्यायची नाही आपल्याला. ऑन कॅमेरा मग काय ते ताट काढले हो, काहीतरी आहे हो. काहीतरी आहे हो. ये 4 वाजताच काहीतरी. चला काहीच थोडी आधी मॅक खातो म्हणजे मग शेव काढायला एनर्जी. नाही काय गरज नाही. घेईल तुझी साडी ओढून दे. नाही ते मी मला चाय घ्यायचं. आपल्याला तिघीला घ्या. हा बे मग भरपूर आहे आपल्याला तेवढी काय ते जेवणच करून थोडीशी दिली असती मला, मग मी शेव दिली असती मला. काय संबंध शिवाली गंदीवाली मॅगी कोण देतो. नका भाऊ बाई तुम्ही हेल्दी खा शेव पी. फ्रेश खा बाई. तुम्ही काय आमचं शेळा खाते हे चौथ्यात येतील काढली म्हणजे काहीच थोडी तरी भेटणार आहे. आपण टेन्शन घेऊ. ही तुमची नाही दादाची. दादाची 5वी ताटली पण आहे तिकडे. हे बाई आपल्याला जास्त घे घ्या ना. आपण सकाळी कमी नाही त्यांना काढी ही छोटी वाली. शेवटी भांडून तोंडून का होईना घेतलेली थोडीशी. दीदी आम्ही दीदी चल दादू चल खायला. आमच्या मनात चाल. समाधानपणा. चाल मग तुम्हाला पण थोडी शेव दे. आम्ही शेवी नावच ठेवले आम्ही. या ये छान छान
आज आमच्या यांनी ठरवलंय की शेव बनवायची, कारण त्यांनी काल एक रील पाहिली आणि त्यांना शेव लई सोपी वाटली. एवढी टाकू का? हा टाका ना. शेव लई सोपी वाटली म्हणून ते बनवते शेव. ए, नको 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 तू काय ते? दादूला खायची दादूला. चालतं हिंग चालतो. जिरा पावडर पुढे ग. काय लिंबू देतो मला. जिरा पावडर. जिरा पावडर द्या. तुमच्या इथे. मला परत म्हणायला नको. तुम्हीच टाकलं होतं. गन पावडर तशी जिरा पावडर. त्याला काय नव्हती ती टाकली तरी. वास राहत होती मस्त. ती पुडी टाकायला होती ना. बस हा. आणि किती पिळायचं? लिंबू अर्धा प्यायचं. हे मम्मी मी टाकतो. आता तिखट होती. काय तिखट आहे. हा तिखट आहे. त्याच्यात मी मिरच्या कापलेल्या होत्या. आणि तेच नाही. अहो पण मग त्याला पुढे एवढ्या काय व्हायचंय? आता जेवढं पीठ घ्यायचं तेवढं मीठ टाका. असा कसा अंदाज सांगू? एक तर तुम्हाला माहिती मी खारड बनविते. चांगलं बनवलं. हा एक चमचा टाका ना तेवढं, एक चमचा टाका. मिरची नाही काय नाही ना. बस नाही तेवढं. बरी खारी मस्त. तेच त्यांना म्हणलं मिरची नका टाकू. दे ना लिंबू दे ना. ते त्यालाही खुश झाले बाई. लिंबाच्या काही बिया बिया काढले शिंदा नाही. आता कसं टाकायचंय? धर. बिया बिया त्यांना देऊन टाक. हा. आता तुम्ही सगळी काही रेसिपी बघितलीच असेल काय काय आहे. पीठ दे. किती करायची हो शेव? अशी एका सोऱ्यात निघा ना एवढी एकच कोरडाई करायची का? नाही नाही 4-5 कोरडे. आता किती तोंड आहे? त्यांना एक कोरडे दिली पाहिजे. मीच 2 खाईन म्हणा. मीच 2 काही. काना 2 काही. बाकीच्या 4-5 काही. टाक तेवढी. तेल आणि पाणी. केलं. नाही नाही केलंच नाही आहो तिने तसं. आता ते आता चुकलं. लई वेळ आई. अहो, पाणी टाकते. आणि तर पाहिजे का नाही? 4-5 येते निघाले. पुरतीच करायला. सासऱ्याची उद्या त्यांना देऊ एक एकच. त्यांना मी जावायच्या हातची शेव कळली पाहिजे ना कशी. त्यांच्यासाठी वाटलं तर उद्या परत काढी नाही. अगं बाया इकडं बा इकडं बा तेल किती टाकलं? इकडं बा. तेल किती टाकलं? मी काय शिळी पाकी देईन का माहिती असं भरपूर टाकलं होतं. घरी गेला मी चालत हा? का हो? त्यांना काय शिळी पाकी देईन का म्हणा मी. एवढी सोन्यासारखी बायको दिली त्यांची मला. मग नाही का हो? ती जाईन मला खारट खिचडी खाऊ घाली ना पण है ना आणि नका लई. बाई. पाणी घट्ट घट्ट पीठ झालं. यांनी मी म्हणून देऊ का असं म्हणतो? पहिल्यांदाच पीठ मळलं असं. तुम्ही पहिल्यांदाच पीठ मळलं असं का हो? वर करून बोलत तुम्ही मला थोडंसं कळू द्या ना थोडं. कळू द्या ना कसं होतं कळू द्या. काय होतं म्हणजे थोडं- चहा घ्यायचा आहे. चहा घ्यायचा का हो तुम्हाला? आता तुम्ही या ना. चहा. थोडा लेट केला असतं चहा आणि शेव खाल्ली असती. आमच्या यांना चहा उद्या घ्यायचा. गेल्यावर चहा प्यावा लागले त्याच्यामुळे आज घेऊन घ्यावं. चहाची सवय करून घेऊ राहिले. हाताचं काढा. झाला बाई शेवटी रील मध्ये जसा गोळा होता तसा झाला. दीदी आता दिंडीला आता गेल्या का आपला तर ताणच मिटला. आपण पोरग घेऊन बसायचं. आता मस्त त्यांच्या पोरांना सारं शिकून देऊ. ती म्हणते ना, आतीची ती पोरगी असती तर काय केलं असतं? मै पोरगी असती ना चॅम्पियन असती एकदम. काही करून दाखवलं असतं. काय झालं? तर शेवीचं पीठ जे आहे ते बनून झालेलं आहे आणि जसं रील मध्ये Perfect. होतं तसंच बनलंय परफेक्ट. मस्त आहे. आम्ही हसतो तुम्हाला पण तुमचं मजा करीत राहतो. आम्हाला माहिती आहे तुम्हाला कोणती पण गोष्ट परफेक्टच लागते. खरंच येते आणि तो हुशार आहे. तो त्याला येते चांगली म्हणून तो अजून खाऊ. नाही नाही खरंच आहे. ते माणसं चांगलं आहे तो ते. बांगलादेशमध्ये होऊन जायचं. आधीच सेलिब्रेट करायचो. त्यातलं. त्याला काही शिरा केला होता मागच्या टाइमला. 4 दिवस फ्रीज मध्ये ठेवला. तसाच पडेल होता काय सुगरण म्हणून. थांबा थांबा तापू द्या ना तेल तापू. त्याच्यात का मग तुम्ही पाणी शिपडू राहिले? हो पाणी नका शिपडू अंगावर उडवा. उसको क्या लगा है? शेव पण आहे बाई, शेव. काही ज्यादा हा, पटकन ते टाकले. थांबा आत्याला पाहू दे 1 मिनिट. माझा तेल बी- नाही, नाही, नाही. पोळी काढून झाली. आणि होय, पोळी परत. चहा प्यायचं सोडून. कॉन्टेंट साठी नुसते पळू राहिले जोरी 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 चा काय? सारे.
आता खाऊन पाहिलं कळलं. हा ही बारीक टाक. यांनी पहिली जाड याची टाकली होती त्याच्यामध्ये जास्त जाड झाली. कायची जाड होती ती जाड याची चाळणी पा. शवीचा आठवण राहील मग परत म्हणशन खाऊ नका. तर एक कुरडई काढून झालेली आणि आता आम्ही टेस्ट करून पाहू. द्या इकडे पा कशी झाली टेस्ट. चांगली का शेवभाजीला ते तशी शेव चालती ना. कोणी कोणी टेस्ट केली कशी झाली. मस्त झालं. मला तर आवडली. मला पण आवडली मी पण खाल्ली आहे. थोडंसं मीठ कमी झालं नंतर त्याच्यात मीठ टाकलं एकदम परफेक्ट झालं. खरंच छान झाली. दाद तुम्हाला आवडली. आता कोण पाहतले. दादूचं हास्य तरी तुम्हाला आवडली का ते. हा नाही ते व्हिडिओमध्ये नाही त्यांनी बरोबर सांगितलं मीठ कमी होतं मग आम्ही थोडंसं मीठ वाढवलं. पहिल्यांदाच ट्राय केल्याच्या पानानं एकदम भारी झालं. हा छान झाली. त्याची त्यानं फिरून चालू. खाण्यासाठी ती फिक्की शेव बाळाचं झाली. मस्त झाली.